हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया गोड अशा स्माईलने. इशूला मी सकाळी अंघोळ करून झोक्यात टाकलं होतं आणि इथं ती आता उठली होती. मग आता ती उठली तर मग काय, तिला म्हटलं चला तिला झोक्यातून बाहेर काढूया. तिला थोडं खाऊ वगैरे घातलं, ड्रेस वगैरे घातला. मग मी तिला इथे तयार करत होते, कारण की तेवढाच मग नंतर वेळ नाही मिळत. यक्षूचाही अभ्यास वगैरे असतो, सो त्याच्यामुळे म्हटलं चला आधी आता हिला रेडी वगैरे करून घेऊया. मग इथे तेच मी करत होते. तिला लोशन वगैरे लावून छान असं रेडी केलं. इथं माझी गोंडुली छान अशी रेडी झाली होती. यक्षू स्कूलमधून येऊन थोडा वेळ झोपला होता. झोपेतून उठून काय तर साहेबांचं खेळायला चालू झालं होतं. इथं त्याने सगळ्या त्याच्या गाड्या काढून इथं बेडवरती रचल्या होत्या. केव्हांची मी त्याला सांगत होती की अभ्यासाला बस आणि तो सगळा पसारा आवर. मग काय, त्याने तो सगळा पसारा वगैरे आवरला आणि तो अभ्यासाला इथे बसला होता. तो मला इथे सांगत होता की त्याने स्कूलमध्ये क्लासवर्कमध्ये काय लिहिलं आणि होमवर्कमध्ये त्याला काय लिहायचं आहे. तो जरी सांगत होता तरी ते एक वेळेस मला चेक करायला लागणारच होतं, कारण की मुलं थोडं वगैरे सांगतात, बट स्टील त्या आईवडिलांना चेक एक वेळेस करावंच लागतं. तर तो मला इथे दाखवत होता, मम्मा बघ मी हे क्लासवर्कमध्ये लिहिलं आहे आणि हे मला परत होमवर्कमध्ये लिहायचं आहे. मग म्हटलं ठीक आहे चला. मग मी इथे त्याची सगळ्या बुक्स चेक करत होती, काय होमवर्क दिला आहे, काय नाही दिला आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, ते सगळं चेक करून मी त्याला सांगत होती. आणि काय त्याची टेस्टही होती, मग त्याचंही थोडं रिव्हिजन त्याचं घ्यायचंच होतं आणि माझं ऑफिसचं कामही साईडला पडलेलंच होतं. मग म्हणून म्हटलं आधी चला याला सगळं जे होमवर्कचं आहे ते आधी त्याचं फर्स्ट करून घेऊया. मग जी रिव्हिजन राहील ती मी माझं लॉग ऑफ करून किंवा थोड्या वेळाने थोडंसं माझं काम अजून करून तेव्हा घेऊया. मग त्याच्यासाठी मी त्याची इथे सगळी बुक्स बघत होती आणि त्याला सगळे होमवर्कचे पेजेस वगैरे असं काढून देत होती. कारण की एकदा त्याला काढून दिलं ना, मग तो त्याच्या मनाने सगळं करतो, कारण त्याला माहिती असतं काय करायचं आहे. तेवढं मला लक्ष मग तेवढं द्यावं नाही लागत. फक्त त्याला एकदा त्याची बुक्सची ती पेजेस वगैरे आणि तेवढं काढून द्यावं लागतं. आणि इफ त्याला काही नाही समजलं तर तो मला विचारतो की हां मम्मा मला काय इथे करायचं आहे ते. म्हणून आधी मी त्याला सगळे इथे पेजेस वगैरे काढून दिली आणि थोडं त्याला काहीतरी समजत नव्हतं, म्हणून मी त्याला इथे करून दाखवत होते की इथे असं असं करायचं आहे म्हणून. आणि त्याने पेन्सिलीला शार्पसुद्धा केलेलं नव्हतं. मुलांचंही असंच असतं, थोडा वेंधळेपणा करणारच ती, शेवटी मुलंच ती. सो म्हणून त्याला मी इथे शार्प करून दिलं आणि थोडंसं त्याचं चुकलं होतं. मग त्याला म्हटलं तेवढं इरेज कर आणि ते राईट डाऊन कर. आणि मग काय, माझं थोडंसं ऑफिसचं काम आलं होतं, म्हणून मग मी माझा लॅपटॉप घेतला आणि ऑफिसच्या कामाला इथे साईड बाय साईड मी करत होते. इशू माझी इकडे खेळत होती, म्हणून तेवढं काही हे नव्हतं. मग म्हटलं चला आपलं त्याच्यासोबत आपलंही काम करावं आणि त्याच्याकडेही लक्ष द्यावं. मी नेहमी असंच करते. मग काय, याचा टाईम झाला होता. यांनी इकडे पाणीपुरी आणली होती. मग आम्ही इकडे पाणीपुरी वगैरे काढली आणि मग इथे खायला बसलो होतो पाणीपुरी. मग काय, आमची पाणीपुरी वगैरे खाऊन झाली. मग म्हटलं चला एक चहा तर झालाच पाहिजे. संध्याकाळी झाली होती, मग छान असा चहा ठेवला आणि थंडी आहे तर थंडीमध्ये चहा तर हवा असतो. त्यातल्या त्यात ऑफिसचं काम, मुलांचं काम करून करून दिवसभर जीवही दमतो आणि तेही आत्ताच आले होते. सो म्हटलं चला इकडे चहा करूया वगैरे. आणि इशूला मी इथं किचन ओट्यावर बसवलं होतं, तर इथं हेही होते, यक्षूही होता, सगळे होते. म्हणूनच मी तिला तिथं ओट्यावर बसवलं होतं आणि ती छान अशी खेळत होती आणि गॅसही सगळे बंद होते आणि मी चहा गाळत होते. मग काय, आम्ही चहा प्यायला बसलो. यक्षू माझा इथे बिस्किट वगैरे खात होता. हे आले होते म्हणून मुलांचं थोडंसं टेन्शन कमी होतं आणि ते त्या दोघांनाही सांभाळत होते. मग माझं थोडं जे ऑफिसचं काम बाकी होतं, म्हटलं चला आता पटापट तेवढं करून घेऊया आणि मग आपलं लॉग ऑफ करूया. मग इकडे काय, माझं थोडंसं कॅमेरा आय थिंक पडला होता आणि इथे मी माझं लॉग ऑफ केलं होतं. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.